हॅलो, हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आपण आज निघालेलो आहे डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तिकडे जत्रा आहे म्हणून. हे बघा, आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलेलो आहे मस्तपैकी. सगळे चिल्ड्रन पार्टी आणि आमची मजा चाललेली आहे. मग छानपैकी घरी बनवलेला नाश्ता उपमा जो आहे तो आम्ही आणला होता, तो खाल्ला मस्तपैकी. आणि फायनली आम्ही डहाणूला पोहोचलो 2 तासाच्या प्रवासानंतर. आणि मग तिकडनं स्टेशनवरून बाहेर पडल्यावरती एसटी डेपो आहे, तिकडनं एसटी पकडली आणि पुढे 1 तासाचा प्रवास करत फायनली आम्ही देवळाच्या इथे पोहोचलो. देवळाच्या परिसरामध्ये सगळीकडे जत्रा लागली होती, पण ती जत्रा संध्याकाळची असल्या कारणामुळे सगळे जायंट व्हील वगैरे सगळे बंद होते. फक्त शॉपिंग सेंटर्स जे छोटे छोटे होते ते चालू होते. मग फायनली आम्ही एंट्री घेतली मंदिरामध्ये. आज आमच्या नशिबाने आम्हाला जिप्पात गर्दी भेटली नाही. छान असं सुंदर असं दर्शन झालं आणि मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही सगळीकडे फिरलो. आज अजिबात गर्दी नव्हती. छान दर्शन घेतलं, मस्त बसलो, फ्रेश झालो, थोडाफार नाश्ता केला. आणि हे बघा, हे मंदिर आहे महालक्ष्मीचं डहाणूचं. मग तिकडनं बाहेर पडलो. हे बघा, कुणालची काय मस्ती चालली, दित्याची टोपी घेऊन मस्ती करत बसला होता. आणि छान गरमीमध्ये असं उसाचं सरबत मी पियाले. थोडीफार आम्ही शॉपिंग केली, ज्वेलरी वगैरे वगैरे घेतली आणि मग आम्ही तिकडनं निघालो. आईस्क्रीम खाल्लं आणि मग तिकडनं आम्ही निघालो परत आपल्या परतीच्या मार्गाला स्टेशनसाठी. आणि हा ब्लॉग माझा आजचा इथपर्यंतच आहे. शेवट. सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.